कापूस उत्पादकांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ न चुकता पहा. अत्यंत महत्त्वाची अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खास घेऊन आले. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात ॲग्री ड्रीम मराठी. आज आपण बोलणार आहोत कापसाच्या बाजारातील सध्या घडणाऱ्या सर्वात मोठ्या उलटफेराबद्दल. गेल्या काही दिवसात कापसाचा भाव वाढत होता, शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता, पण अचानक बाजाराची दिशा बदलली आहे. कापूस बाजारात तेजी थांबेल का? बाजारात उलटफेर का झाला? शेतकऱ्यांसाठी आता योग्य निर्णय काय? विकायचं की थांबायचं? पुढील 15 दिवसात भाव कुठे जाऊ शकतात? चला तर सुरुवात करूया संपूर्ण विश्लेषणासह. सध्याची परिस्थिती समजून घेऊ. शेतकरी मित्रांनो, बाजारात गेल्या काही दिवसात एक मोठं चित्र दिसत आहे. काही बाजारात भावात अचानक घसरण, काही ठिकाणी भाव एका रेषेवर स्थिर, भाव अनिश्चित, कुठे कमी कुठे अचानक वाढ झाली आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील बहुतांश बाजारामध्ये चांगल्या कापसाला 8,000 ते 8,800 रुपये आणि मध्यम कापसाला 7,200 ते 7,800 रुपये भाव मिळतोय. पण ही वाढलेली भावना आता अचानक मंदावते. आता तेजी थांबण्याची 5 मोठी कारण काय, तर तेही सांगते. नंबर 1, आवक कमी पण मागणीही मंदावली. गेल्या काही आठवड्यात आवक काही ठिकाणी कमी झाली, पण मिलरांकडून खरेदीचा जो जोर दिसतोय तो मंदावलाय. म्हणजेच कमी पुरवठ्याला जसा फायदा होतो तसा फायदा बाजाराला मिळत नाहीये. कारण नंबर 2, शेतकऱ्यांनी कापूस थांबवला, स्टॉकिंग वाढले. भाव वाढतील या अपेक्षेने शेतकरी कापूस थांबवत आहे. त्यामुळे बाजारातील पुरवठा अचानक कमी, मिलर्स कॉशस आणि व्यापारी थांबून बघत आहे. हे सर्व मिळून बाजार थंड होतोय. कारण नंबर 3, आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी. अमेरिका, चीन, पाकिस्तान या देशांमध्ये कापसाची मागणी धीमी झाली आहे. ट्रेडर जास्त खरेदी करत नाहीयेत. टेक्सटाईल मार्केट कमकुवत आहे आणि या गोष्टींचा थेट परिणाम भारतावर होत आहे. कारण नंबर 4, सीसीआयची शांत भूमिका. सीसीआय कडून काही प्रमाणात खरेदी झाली, पण मोठ्या प्रमाणात बाजारात सक्रिय हस्तक्षेप दिसत नाही. त्यामुळे बाजारावर सरकारचा आधार कमी दिसतो. व्यापारी खाली ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. निर्यातीवर अनेक घटक परिणाम करत आहेत. त्यात कारण नंबर 5, कापूस निर्यात अनिश्चित. शिपिंग रेट्स वाढ, आंतरराष्ट्रीय मागणी कमी आणि चलनातील चढउतार यामुळे भारतातून कापूस बाहेर जाण्याचा वेग कमी आहे. आता हा उलटफेर तात्पुरता की खरा? तर शेतकरी मित्रांनो, हा उलटफेर तात्पुरता असण्याची जास्त शक्यता आहे. का? तर उत्पादन कमी आहे, शेतकरी कापूस थांबवत आहे. सीसीआय कधीही बाजारात सक्रिय झाल्यास भाव वाढू शकतात. उर्वरित हंगामात आवक अजूनही कमी आहे, पण तरीही सध्या बाजारात मोठे व्यापारी आणि मिलर शांत मोडमध्ये आहेत. बाजारात खरेदी मंदावली तर भाव स्थिर किंवा थोडे कमी राहू शकतात. म्हणजेच भाव वाढतील पण थोड्या विलंबाने. पुढील 15 ते 20 दिवसाचा अंदाज काय तर सांगते. नवीन आवक मोठ्या प्रमाणात येणार नाही, यामुळे खालील चित्र दिसू शकते. भाव हलकीशी वाढ 200 ते 400 रुपये प्रति क्विंटल. गुणवत्तेच्या कापसाला चांगली मागणी येईल. मिलरांकडून पुन्हा खरेदीचा वेग वाढण्याची शक्यता. पण आंतरराष्ट्रीय बाजार जर कमजोर राहिला तर स्थानिक बाजारात तेजीचा वेग मंद राहू शकतो. शेतकऱ्यांसाठी सल्ला आहे. नंबर 1, उच्च दर्जाचा कापूस असेल तर थांबा. अशा कापसाला पुढील काळात चांगले भाव मिळू शकतात. नंबर 2, मध्यम दर्जाच्या कापसाला स्थिर भाव मिळत आहे, विक्री विचारात घ्या. जोखीम घेण्याची गरज नाही. नंबर 3, गरज असेल तर अर्धा माल विकून अर्धा थांबवा. हा सगळ्यात सुरक्षित पर्याय आहे. बाजारात होणारी 4 मोठी कोणत्या शक्य घडामोडी आहेत तर तेही सांगते. नंबर 1, सीसीआयने खरेदी वेग वाढू शकते. नंबर 2, आंतरराष्ट्रीय आदेश वाढू शकतात. नंबर 3, मिलरांकडून मागणी पुनश्च वाढू शकते. नंबर 4, कमी उत्पादनामुळे भावांना आधार मिळू शकतो. कापूस बाजार सध्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर आहे. तेजी थांबली असली तरी बाजार कोसळेल अशी परिस्थिती नाही. उलट शेतकऱ्यांनी योग्य वेळी निर्णय घेतल्यास चांगला फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला हा विश्लेषण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ॲग्री ड्रीम मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा कापूस भाव अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहा. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.